कशा आहेत तुम्ही सर्वजण? मस्त मजेत ना? मी पण मस्त आणि मजेत. तर इथं बघा पिल्लू काय करतोय. का रडतोय तू? काय झालं? हा, काय बनवायचं पिल्लूला? पिल्लूसाठी काय बनवू? हे काय असतं? फिंगर चिप्स. आत्ता काय बनवायचं आपल्याला? फिंगर चिप्स. आत्ता काय बनवायचं सांग? आलू पराठा ना? आलू पराठा खाणार ना? आवडतो तुला? कसं होतं आपला आलू पराठा? आवडतो ना तुला आलू पराठा? खाणार ना? मस्त मस्त खाणार ना? ठीक आहे, चला बनवूयात आपण पिल्लूसाठी आलू पराठा. इथं आता पराठ्यासाठी पीठ घेतलंय, लागते तेवढं. त्याच्यामध्ये 1 चम्मच तेल टाकून घेणार आहे. आणि मीठ. थांब ना बाळा, थांब. आणि मीठ चवीपुरतं पिठात टाकतो आपण, तेवढं आपल्या प्रमाणे जेवढं लागते तेवढं. आणि थोडासा ओवा टाकून घेणार आहे. मी इथं बटाटे लावले कुकरला. आणि इथं बघा पिल्लू काय करतोय. मी बसलोय. काय करत बसला तू? मी बघत बसलोय. नुसतं मम्मीच्या मध्ये करतो. हा, थांब. अरे हलू नको बाळा. काय बोलणार आहे तू? बोल. हॅलो सर्वांना. आता तुम्हाला बिंदू द्यायचं. तुला हलवतोय पिल्लू. नाही. हॅलो सर्वांना. आता तुम्हाला हे आलू पराठा पाहिजे ना? आता हे बघा, माझी मम्मी आलू पराठा बनवते. पहिला थोडं आपल्याला पीठ पाहिजे, मग त्याच्यानंतर बटाटे आणि त्याच्यानंतर तेल आणि त्याच्यानंतर मीठ मळून घ्यायचं आता. हां, आता मळून घ्यायचं. मग त्याच्यानंतर परत ठेवायचं. मग त्यांना पीठमध्ये ना आलू सारखं करायचं आणि त्याला ना चपाती करायची. पराठा आणि बनवायचं आणि खायचं. दे आता. सांगितली रेसिपी. हा. वाव. कोणाला आवडते मम्मी विचारा. इकडं ठेव ना. इकडं 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता ते नाही बनवलं. स्वयंपाक करता त्याची बनवून घेते. बघूया कसं करायला आपण बघूया. आणि आता हे बघा, माझी नवीन वॉच आहे. ते कालच आली आहे 2-3 दिवसात. आणि ह्याच्यात लाईट पण चालते. हे बघा लाईट पण चालते ना. बघा पिल्लूची वॉच बघा, नवीन वॉच. हां, आणि त्याच्यात ना टायमिंग पण चेंज होतं. पिल्लूला पराठा खायचा आहे. हां, आणि आता त्याच्यानंतर ना त्याची रेसिपी करायची आहे. आणि त्याला ना थोडंसं मळून घ्यायचं आणि थोडंसं पाणी त्याची टाकायचं. रेसिपी चालू झाली आता. हां, आणि त्याच्यात ना थोडंसं पाणी त्याला ना त्याची रेसिपी करायची. मग त्याचं पीठ झालं ओके. मग त्याला रोल करायचं. मग त्याला असं करायचं. मग त्याची चपाती करायची. हां. हां, आणि त्याची रेसिपी त्याला काय काय तुम्ही पण बनवा. जर सर्वांना तुम्हाला हे आलू बटाटा पराठा पाहिजे ना, आलू का मग सबस्क्राईब शेअर लाईक सर्व करा. बाय बाय. स्कूलमध्ये काय शिकवलं सांग ना. आणि स्कूलमध्ये ना आम्हाला ना 1 2 शिकवतात. ABCD अजून झेडपर्यंत शिकवतात. शिकवतात. हां, आणि ना मग त्याच्यानंतर एक बघा परत एकदा पाणी टाकले. हे मला रेसिपी बोलायची आहे. हॅलो सर्वांना. आता बघा हे मम्मी काय बनवते बघा. पराठा बनवते आलूचा. हो, कळलं ना, पराठा बनवते. आता एक मी अद्रक लसूण आणि ना मिरच्या वाटून घेणार मिक्सरला. अद्रक जेवढी तिखट लागतं त्याप्रमाणे मिरच्या. तुम्ही जेवढी तिखट खाता त्याच्यावरती तेवढ्या मिरच्या घ्या. खूप बारीक नाही पेस्ट करायची. आपण आपल्याला थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं. मोठं मिक्सरचं भांडे छोटं वाला खराब मोठ्या भांड्यामध्ये घेते, बारीक होत नाही. त्याच्यामुळे मी जास्त फिरवते. आणि छोटं भांडं असेल तर थोडं फिरवा आणि जास्त नाही का बारीक नका करू. तर फोडणी मारून घ्यायची मसाल्याला आहे ना, तडका द्यायचा. तर बटाट्यामध्ये टाकण्यासाठी 1 चमच इथं मी तेल टाकले. हॅलो फ्रेंड्स. 1 चमच खूप होईल बटाट्यासाठी. थोडंसं कमी करते मी. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची.
थोडीशी मोहरी तडतडली. मोहरी तडतडून झाली त्याच्यावर मसाला टाकून घ्यायचा. थोडंसं हिंग, हळद चांगलं मिक्स करून तेलामध्ये ना फ्राय होईपर्यंत मसाला थोडासा चांगला असा फ्राय करून घ्यायचा. कढीपत्ता, मस्त फ्राय करून घ्यायचा. त्यानंतर चांगला फ्राय झालेला आहे मसाला. इथं गॅस बंद करून घ्यायचा. मसाला फ्राय केलेला बटाटा टाकून घ्यायचा. मीठ टाकायचं आहे, लागतं तेवढं मीठ. आणि कट केलेली कोथिंबीर, भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची. टेस्ट चांगली लागते कोथिंबीरने. मस्त भरपूर अशी टाकली कोथिंबीर. त्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं मसाला. हातानेच करा मिक्स, म्हणजे चांगला मिक्स होतो नाही का. मीठ वगैरे चांगलं मिक्स होतं बटाट्याला. चांगलं मिक्स करून घेतला आता. इथं पीठ मळून ठेवलं होतं, इथं पीठ मळून ठेवलं होतं. तर ते आता परत थोडंसं तेल टाकून ना चांगलं मळून घ्यायचं. इथं मी चांगलं असं नाही का तेलामध्ये आता आहे ना मळून घेते पीठ. छान असं चांगलं मळून घ्यायचं. आणि पीठ जास्त घट्ट नाही करायचं, म्हणजे कसं परत ना पराठे लाटायला आहे ना खूप अवघड जातात ना, पटपट नाही का होत नाही. तर पीठ चांगलं आहे ना मळून घेतलं. तिथे मी पराठे बनवायला घेतले. तर बघा ह्याच्यामध्ये चांगलं असं सारण आहे ना भरून घ्यायचं. भरपूर टाकायचं सारण, म्हणजे चपाती चपाती नाही लागत. छान असं पराठा येतो. मस्त असं नाही भरून घेतला आता मसाला. पराठा लाटून घेते मी इथं. पराठा लाटून घेतला इथं मी. तेल गरम झालं, आपलं तवा गरम झाला की टाकून घ्यायचा पराठा. बोला होते मी. एक करून सगळे पराठे नाही का तयार करून घेतलेत मी. दिसतात मस्त ना. तुम्ही पण नक्की ट्राय करा. रेडी आहे पराठा, रेडी आहे. आता मस्तपैकी गरमागरम खाऊन घेते. या तुम्ही पण जेवण करायला. दही आणि पराठा मस्त यम्मी यम्मी. या तुम्ही पण जेवायला या. तर असं होतं आजचा ब्लॉग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पिलू कसा झालता पराठा? छान आवडला तुला?
नक्की बाय कर, लाईक जर करा. तुम्हाला हे आलू पराठा पाहिजे सबस्क्राईब शेअर लाईक करा आणि बाय बाय. सबस्क्राईब करायला विसरू विसरू नका. नका. बाय बाय.